राखी बाजारातून विकत घेण्यापेक्षा स्वतःच्या हातानेच बनवली तर भाऊ बहिणीचं नातं खास आहे आणि ह्या नात्याची आठवण म्हणून राखी स्वतःच्या हाताने बनवली तर त्या राखीची किंमत आणखीच खास होते. म्हणूनच आपण घेऊन आलेलो आहोत रक्षाबंधन स्पेशल सिरीज राखी मेकिंग आयडियाज. स्वागत आहे आपलं ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात. आज आहे राखी मेकिंग आयडियाज पार्ट 8. चला तर मग यंदा राखी खरेदी न करता स्वतःच्या हाताने बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशी राखी आपल्या भावासाठी नक्की बनवा. आपण सुरुवात केलेली आहे डिझाईन नंबर 1 पासून. आज आपण 2 डिझाईन्स बघणार आहोत. तर आधी आपण एक 10 mm साईजचा मणी ओवून घेतलेला आहे आपल्या तिन्ही उलनच्या दोऱ्यांमधून. हे जे वुलनचे दोरे आहेत त्यांची टोकं आपण टोकदार केलेली आहेत ग्लू लावून. आणि त्यानंतर ह्या 3 दोऱ्यांपैकी मधल्या दोऱ्यामध्ये आपण एक 10 mm साईजचाच लाल रंगाचा क्रिस्टल बीड ओवून घेतला आणि त्यानंतर शेवटच्या 2 दोऱ्यांमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे 6 mm साईजचे मणी ओवून घेतले. आता हे तिन्ही दोरे पुन्हा आपण एका 10 mm साईजच्या पांढऱ्या मोत्यातून पास करत आहोत. कसे पास केले बघा, एक दोरा एका वेळेसच पास करतोय. म्हणजे एक दोरा आधी पास केला, त्यानंतर तो आवळून धरला, दुसरा दोरा पास केला, पुन्हा तो आवळून धरला, तिसरा दोरा पास केला. आणि आता त्यानंतर आपल्या मधल्या दोऱ्यामध्ये आपण 14 mm साईजचा क्रिस्टल बीड ओवून घेतलेला आहे. आणि कारण ह्या क्रिस्टल बीडची साईज मोठी आहे, तो आपण सेंटर म्हणून कन्सिडर करणार आहोत. तर त्याच्या भोवती म्हणून दोन्ही दोऱ्यांमध्ये 4 6 mm साईजचे पांढरे मणी आपण ओवून घेत आहोत. तर हा आपला सेंट्रल पार्ट झाला राखीचा. म्हणजेच ह्याच्या बाजूला जे ही डिझाईन आपण केलेलं आहे, पहिलं आपलं जे डिझाईन आहे तेच डिझाईन आपण ह्या सेंट्रल पार्ट नंतर करणार आहोत. तर त्यासाठी म्हणून आपण एक कॉमन मणी ओवून घेत आहोत आपण आपल्या तिन्ही दोऱ्यांमधून. तिन्ही दोरे एकाच मोत्यातून आपण पास केले आणि आता सेंटरच्या दुसऱ्या बाजूला जे डिझाईन आहे तेच आपण ह्या बाजूला सुद्धा रिपीट करणार. तर हे एवढं सोपं डिझाईन आपल्याला जर आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण अशीच नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो आणि शिवणकामाची डिझाईन्स बघत असतो, जी की आपल्याला घरच्या घरी करता येतील अशी असतात. तर ह्या ठिकाणी आपली राखी तयार झालेली आहे आणि हाताला बघा अशी सुंदर दिसणार आहे आपल्या भावाच्या. आता या मोत्यांचं डिझाईन सिक्युअर करण्यासाठी आपण गाठ मारून घेत आहोत आपल्या डिझाईन नंतर आपल्या डोरीला. म्हणजे ती डोरीसुद्धा तयार होणार आहे आपली. दोन्ही बाजूंना अशीच गाठ मारून घेणार आणि डोरी तयार करण्यासाठी डोरीच्या टोकाला सुद्धा एक गाठ मारून घेणार आणि मग आपली जे टोकदार केलेली टोकं आहेत ती आपण कट केली की झाली आपली डोरी तयार. आता ही अशी जी डोरी एका बाजूला आपण तयार केलेली आहे तशीच डोरी दुसऱ्या बाजूला सुद्धा करणार आहोत आपण आणि ही झाली आपली राखी तयार. आता ह्या ठिकाणी आपण आपली जी डोरी आहे ती न विणता तशीच ठेवलेली आहे. कशी दिसते आपण बघा. आता हीच डोरी 3 लोकरीचे दोरे असल्यामुळे आपण वेणीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. तर ती वेणी आता आपण कशी करायची बघत आहोत. वेणी कशी करायची तर एकदा डावीकडचा जो धागा आहे तो मध्ये आणायचा, त्यानंतर उजवीकडचा धागा मध्ये आणायचा. असं करत करत आपण वेणी गुंफून घेत आहोत. म्हणजे ही राखी आपण दोन्ही प्रकारे करू शकता. एक तर आपली डोरी ही वेणी न करताही वापरू शकता किंवा वेणी करूनही. आपल्या आवडीवर आहे, आपल्याला जसं आवडेल तशी आपण ही डोरी ठेवू शकता. आपली डोरी विणून झालेली आहे, तर शेवटी टोकाला एक गाठ मारली की आपली डोरी तयार. आता अशीच डोरी आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा विणून तयार करणार आणि ही झाली आपली राखी तयार. आणि अतिशय सुंदर अशी अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेली ही राखी आहे. डिझाईन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आता सुरुवात करत आहोत डिझाईन नंबर 2ची. सुरुवात केलेली आहे एका 6 mm साईजच्या मोत्यापासून. एका मोत्यातून 2 दोरे आपण ओवून घेतलेले आहेत. उलनचे 2 दोरे आहेत ज्यांची टोकं आपण ग्लू लावून टोकदार केलेली असल्यामुळे सहज मोत्यातून पास होतात. आणि त्यानंतर आपण 5 mm साईजचे पांढरे मोती ओवून घेत आहोत. 3 मोती ओवत आहोत आपण बाजूच्या दोऱ्यातून.
आता ज्या दोऱ्यातून आपण लाल मोती ओवलेला आहे, तो आपण लक्षात ठेवणार आहोत आणि असं झालं, एक लाल आणि 3 पांढरे, की पुन्हा एक कॉमन मोती दोन्ही दोऱ्यातून अशा प्रकारे ओवून घेतो. आधी एक दोरा ओवून घेतला, त्यानंतर त्याला घट्ट आवळून दुसरा दोरा ओवला. तर असा कॉमन मोती एक ओवून घेतला, की आपण जसं म्हटलंय, की लाल मोती ओवलेला दोरा आपण लक्षात ठेवणार, तर त्याच दोऱ्यामध्ये दरवेळेस आपण लाल मोती ओवणार आहोत. आता असा लाल मोती ओवून झाला, की बाजूच्या दोऱ्यामध्ये 3 पांढरे मोती ओवत आहोत. पांढरे मोती हे दरवेळेस आपण एकाच साइजचे वापरत आहोत. आणि आता पुन्हा दोन्ही दोऱ्यांमध्ये एक पांढरा मोती आपण ओवून घेणार आहोत. म्हणजे आधी एक दोरा ओवून घेतला, मग त्यातूनच त्याच डायरेक्शननी दुसरा मोती ओवून घेतला. तर असे एकाच डायरेक्शननी दोन्ही दोरे आपण एकाच मोत्यातून ओवून घेतलंय. आता हे जे पॅटर्न तयार झालंय तेच आपण रिपीट करणार आहोत. आपल्याला जेवढी लांबी हवी तेवढ्या लांबीपर्यंत. तर ही डिझाइन जर आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपला ओखास क्रिएशनवर सध्या सिविंग सीझन सुरू आहे, ज्यामध्ये आपण शिवणकामाची नवनवीन डिझाईन्स बघत आहोत. आणि खास रक्षाबंधनसाठी आपण ही राखी मेकिंग आयडिया सिरीज घेऊन आलेलो आहोत. आता आपल्याला जेवढंही लांब डिझाईन हवंय तेवढं झालं, की आपल्या मोत्यांच्या डिझाईनच्या शेवटी एक गाठ मारली, की आपलं डिझाईन सिक्युअर राहतं. आणि त्यानंतर दोरीच्या टोकाला सुद्धा एक गाठ मारायची. आपली टोकदार केलेली टोकं कट करायची, की आपली दोरी तयार आणि राखीसुद्धा तयार. आणि अशीच नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने या सिरीजमध्ये सुद्धा बघितलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ही सगळी डिझाईन्स घरच्या घरी बनवता येतील अशीच आहेत. आणि बघा आपली आजची राखी कशी सुंदर दिसत आहेत दोन्ही डिझाईन्स. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.